नमस्कार सर्वांना, आरव्हीटी मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महा-टी-ई-टी परीक्षा मराठी व्याकरणचे अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत। बघा, हे सर्व प्रश्न क्रमांक 1 असेल, पेपर क्रमांक 2 असेल, दोन्ही बघा पेपरसाठी हे प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत। त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा काय विचारलाय, गोलपीठा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? गोलपीठा बघा पुस्तक आहे, या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? बघा, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे। बघाच योग्य उत्तर काय पाहिजे, नामदेव ढसाळ गोलपीठा या पुस्तकाचे लेखक आहेत। प्रश्न क्रमांक दुसरा पहा, या ठिकाणी काय विचारलाय, गदिमा हे कोणत्या कवीचं टोपण नाव आहे? गदिमा विचारले कोणत्या कवीचं टोपण नाव आहे? बघा, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे। गदिमा कोणाचं टोपण नाव आहे? तर ग दि माडगुळकरांचं या ठिकाणी टोपण नाव, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक तिसरा पहा, या ठिकाणी काय विचारलाय, सारंग या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे। सारंग बघा या ठिकाणी शब्द आहे, समानार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे। बघा, सर्वांनी योग्य अर्थ या ठिकाणी सांगायचा प्रयत्न करायचा आहे। बघा, वाजी म्हणजे काय असतो? घोडा असतो। तुरुंग म्हणजे काय असतो? घोडा असतो। बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 ला म्हणजे कुंजर बघा या ठिकाणी हा शब्द सारंग या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द आहे। सारंग म्हणजे हत्ती। बघा, प्रश्न क्रमांक चौथ्या ठिकाणी काय विचारलाय, अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे। काय विचारलंय, ज्याला आवर घालता येत नाही असे। बघा, ज्याला आवर घालता येत नाही त्यांना खालीलपैकी काय म्हणतात? बघा, याचे योग्य उत्तर काय असेल, ज्याला आवर घालता येत नाही म्हणजे अनावर। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 5 पहा, या ठिकाणी काय विचारलाय, जी गोष्ट अगदी उघड दिसते ती सिद्ध करायला आणखी कशाची काय गरज? बघा, या ठिकाणी अर्थ आहे, या अर्थाची म्हण आपल्याला ओळखायची आहे। बघा, जी गोष्ट अगदी उघड आहे ती सिद्ध करायला आणखी कशाची काय गरज, या अर्थाची म्हण आपल्याला ओळखायची आहे। मग याची म्हण कोणती असेल? हाताच्या कंकणाला आरशा कशाला, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 या अर्थाची या ठिकाणी म्हण आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, अबोल या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे। अबोल, बघा, अबोलचा विरुद्धार्थी कोणता आला पाहिजे? बोलका, म्हणजेच ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपला योग्य विरुद्धार्थी शब्द आहे। प्रश्न क्रमांक दुसरा पहा काय विचारला, अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे। काय विचारले, व्यवहार ज्ञान नसलेला। बघा, ज्याला बघा या ठिकाणी बिलकुल व्यवहार ज्ञान नसले त्यांना काय म्हणतात? मूर्ख शिरोमणी, उंटावरचा शहाणा, व्यवहार शून्य, कामचुकार। व्यवहार ज्ञान नसलेला म्हणजे व्यवहार शून्य। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक तिसरा पहा काय विचारलाय, जास्त जुळणारी म्हण आपल्याला ओळखायची आहे। बघा, या ठिकाणी म्हण काय आहे? खान तशी माती। म्हण आहे, जास्त जुळणारी म्हण आपल्याला ओळखायची आहे। तर याचे योग्य उत्तर काय आलं पाहिजे? बाप तसा बेटा। बघा, या ठिकाणी जास्त जुळणारी म्हण आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक चौथा पहा काय विचारलाय, वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। अर्धचंद्र देणे। अर्धचंद्र देणे वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। तर याचा योग्य अर्थ म्हणजे या ठिकाणी काढून टाकणे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य या ठिकाणी अर्थ आहे। प्रश्न क्रमांक 5 पहा काय विचारलाय, अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। अलंकारिक शब्द कोणता आहे? पाताळ यंत्री। पाताळ यंत्री या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला विचारलेला आहे। बघा, सर्वांनी योग्य अर्थ सांगायचा प्रयत्न करायचा आहे। पाताळ यंत्री म्हणजे अतिशय कुटील कारस्थानी व्यक्ती। ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपल्या योग्य या ठिकाणी अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आहे। बघा, आपल्याकडे महा-टी-ई-टी परीक्षा बघा पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 बघा महत्त्वपूर्ण 6000 बघा प्रश्नाचं महत्त्वपूर्ण PDF आहे। त्यामध्ये बघा मराठी व्याकरणचे प्रश्न असतील, बाल मानसशास्त्राचे प्रश्न असतील, इंग्रजी ग्रामर, मराठी ग्रामर, सामाजिक शास्त्र, परिसर अभ्यास, बघा या ठिकाणी सर्वांच्या ठिकाणी महत्त्वपूर्ण बघा या ठिकाणी आपल्या PDF मध्ये या ठिकाणी प्रश्न आहेत। विद्यार्थी मित्रांनो, बघा ज्यांना कोणाला बघा हे महा-टी-ई-टी बघा पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 बघा 6000 प्रश्नांचं PDF आणि
बघा मागील झालेले सर्व बघा पेपरच्या ठिकाणी PDF जर कोणाला खरंच बघा हे महत्त्वपूर्ण प्रश्नांची PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 299 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे। तुम्हाला 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर बघा हे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF पाठवले जातील। बघा याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे। विषय क्रमांक 6 पहा या ठिकाणी काय विचारलाय, मांजरपाट चिल्ली पिल्ली बघा हे शब्द कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत। बघा याचे योग्य उत्तर काय आले पाहिजे, मांजरपाट चिल्ली पिल्ली हे शब्द कोणत्या भाषेमधून मराठीमध्ये आलेले शब्द आहेत। बघा याचे योग्य उत्तर काय असेल, मांजरपाट आणि चिल्ली पिल्ली बघा हे शब्द तामिळ या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत। प्रश्न क्रमांक 7 पहा या ठिकाणी काय विचारलाय, जे शब्द नामाबद्दल विशेष माहिती देतात व त्या शब्दांची व्याप्ती मर्यादित करतात त्या शब्दांना काय म्हणतात। बघा नामाबद्दल विशेष माहिती देणारे म्हणजे शब्द कोणते असतात, विशेषण असतात। म्हणजेच ऑप्शन क्रमांक ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 8 पहा काय विचारलाय, मित्र या शब्दाचं भाववाचक नाम आपल्याला करायचं आहे। मित्र बघा शब्द आहे, भाववाचक नाम कोणतं यायला पाहिजे, तर बघा याचं योग्य उत्तर काय आलं पाहिजे, मग ऑप्शन क्रमांक ठिकाणी मित्रत्व। मित्र या शब्दाचं भाववाचक नाम कोणतं आहे, मित्रत्व। ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 9 पहा काय विचारलाय, मी चित्रपट पाहत असतो। मी चित्रपट पाहत असतो वाक्य आहे, वाक्याचा काळ आपल्याला ओळखायचा आहे। मी चित्रपट पाहत असतो रीती वर्तमान काळाचं वाक्य आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक ठिकाणी 1 या वाक्याचा काळ आहे। प्रश्न क्रमांक 10 पहा काय विचारलाय, सोने या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता। बघा आता सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे। सोने या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता, त्याचे योग्य उत्तर काय आलं पाहिजे, कांचन। बघा हे सोने या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द आहे। प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारलाय, ज्याची किंमत होऊ शकणार नाही असे त्यांना खालीलपैकी काय म्हणतात। ज्याची किंमत होऊ शकणार नाही बघा त्यांना काय म्हणतात, अनमोल म्हणतात। म्हणजेच ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 12 पहा काय विचारलाय, अनिल या शब्दाचा अर्थ खालीलपैकी कोणता होईल। अनिल बघा शब्द आहे, या शब्दाचा अर्थ खालीलपैकी काय होईल, कमळ, बुद्धी, सूर्य, वारा। अनिल म्हणजे काय असतो, वारा। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपल्या ठिकाणी शब्दाचा अर्थ आहे। प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारलाय, खायला काळ भुईला भार अशा प्रकारची बघा एक म्हण आहे, या म्हणीचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। खायला काळ भुईला भार बघा अर्थ काय होईल, मग याचा निरुपयोगी मनुष्य। बघा उपयोग नसलेला, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपल्या ठिकाणी म्हणीचा अर्थ आहे। प्रश्न क्रमांक 14 पहा काय विचारलाय, दाती तृण धरणे अशा प्रकारचा बघा वाक्यप्रचार आहे, योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। दाती तृण धरणे म्हणजे शरण येणे। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 15 पहा काय विचारलाय, उंबराचे फूल बघा अलंकारिक शब्द आहे, याचा योग्य अर्थ खालीलपैकी कोणता। परीक्षेमध्ये बघा शब्द विचारण्यात आला होता उंबराचे फूल, या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। उंबराचे फूल बघा उंबराचे फूल म्हणजे अतिशय दुर्मिळ वस्तू, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य या ठिकाणी अलंकारिक शब्दाचा अर्थ राहील। प्रश्न क्रमांक 16 पहा काय विचारलाय, मांजरपाट सार टेंगुळ हे शब्द कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत। मांजरपाट सार टेंगुळ बघा काही शब्द आहेत, बघा कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत, त्याचे योग्य उत्तर काय पाहिजे, मांजरपाट सार टेंगुळ बघा हे सर्व शब्द तामिळ या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारलाय, दासबोध व मनाचे श्लोक बघा हे ग्रंथ खालीलपैकी कोणाचे ग्रंथ आहेत। दासबोध मनाचे श्लोक हे ग्रंथ कोणाचे आहेत, त्याचे योग्य उत्तर काय पाहिजे, संत रामदास महाराजांचे या ठिकाणी हे ग्रंथ आहेत। प्रश्न क्रमांक 18 पहा काय विचारलाय, मी रस्त्याने जात असेन बघा मी रस्त्याने जात असेन। असेन म्हटलंय कोणता काळ असतो, भविष्यकाळ असतो। मी रस्त्याने जात असेन बघा मी रस्त्याने जात असेन म्हणजे अपूर्ण भविष्यकाळाचं वाक्य या ठिकाणी या वाक्याचा काळ आहे। प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारलाय, चा ची चे बघा हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत। चा ची चे बघा उत्तर काय असेल, चा ची चे बघा हे प्रत्यय बघा योग्य उत्तर काय असेल, षष्टी या विभक्तीचे प्रत्यय म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 20 पहा काय विचारलाय, पंचवटी या ठिकाणी शब्द आहे, कोणत्या प्रकारचा समास होईल। पंचवटी हा शब्द बघाच योग्य उत्तर काय असेल,
पंचवटी बघा हा शब्द या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 यायला पाहिजे. पंचवटी हा शब्द द्विगु समासाचे या ठिकाणी उदाहरण आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, बावळी मुद्रा देवळी निद्रा अशा प्रकारची बघा एक म्हण आहे. या म्हणीचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. बावळी मुद्रा देवळी निद्रा म्हण आहे. या म्हणीचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. बघाच योग्य उत्तर काय असेल, दिसण्यामध्ये बावळट परंतु अत्यंत हुशार मनुष्य, म्हणजेच ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य या म्हणीचा अर्थ आहे. विषय क्रमांक 22 पहा काय विचारलाय, पुण्याहून या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची विभक्ती आहे. पुण्याहून बघा शब्द आहे, या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची विभक्ती आहे. पुण्याहून, ऊनहून, ऊनहून बघा हे प्रत्येक कोणत्या विभक्तीचे प्रत्यय, ऊनहून पंचमी या विभक्तीचे या ठिकाणी प्रत्यय असतात. विषय क्रमांक 23 बघा काय विचारलाय, पुढीलपैकी सर्वनाम नसलेला शब्द आपल्याला ओळखायचा आहे. 4 शब्द आहेत, सर्वनाम नसलेला शब्द आपल्याला ओळखायचा आहे. कोण, स्वतः, हा, माझा. सर्वनाम नसलेला बघाच योग्य उत्तर काय पाहिजे, माझा बघा हा शब्द सर्वनाम या ठिकाणी नसलेला तो शब्द आहे. विषय क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, राम आंबा खातो वाक्य आहे. या वाक्याचा प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे. राम आंबा खातो बघाच योग्य उत्तर काय पाहिजे, कर्तरी प्रयोगाचं वाक्य या ठिकाणी या वाक्याचा प्रयोग आहे. विषय क्रमांक पुढचा काय विचारलाय, तो घरी असला तर मी त्यांच्याकडे थांबेल. बघा, तो घरी असला तर मी त्यांच्याकडे थांबेल. बघा, संकेतार्थी वाक्य आहे. या वाक्याचा प्रकार म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी या वाक्याचा प्रकार आहे. विषय क्रमांक पुढचा काय आला पाहिजे, लघु या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे. लघु बघा, लघुचा विरुद्धार्थी काय आला पाहिजे, लघु म्हणजे लहान. लहानच्या विरुद्ध मग काय आला पाहिजे, लहानच्या विरुद्ध मोठा, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, अधोरेखित बघा क्रियाविशेषणाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. घोडा हा प्राणी जलद पळतो. अधोरेखित क्रियाविशेषणाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. या ठिकाणी अधोरेखित शब्द कोणता आहे, जलद. बघा, जलद कोणत्या प्रकारचा यायला पाहिजे, मग रीतिवाचक. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. डोळा या शब्दाचं बघा वचन आपल्याला बदलायचं आहे. डोळा, डोळाचं काय आलं पाहिजे, डोळा, डोळे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा काय झाला, उदरनिर्वाह या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे. उदरनिर्वाह, तर याचे योग्य उत्तर काय असेल, चारितार्थ. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 31 या ठिकाणी काय विचारलाय, खालीलपैकी कोणता शब्द हा तत्सम शब्द नाही. 4 शब्द आहेत, कवी, मंदिर, धर्म, दूध. बघा, या 4 शब्दापैकी कोणता शब्द या ठिकाणी तत्सम शब्द नाही. त्याचे योग्य उत्तर काय असेल, तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दूध बघा हा शब्द या ठिकाणी तत्सम शब्द नाही. विषय क्रमांक 32 बघा काय विचारलाय, चांगुलपणा हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं नाम आहे. चांगुलपणा भाववाचक नाम आहे, विशेष नाम आहे, सामान्य नाम आहे, सर्वनाम आहे. चांगुलपणा काय आला पाहिजे, भाववाचक नाम, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 33 काय विचारलाय, मराठी भाषेचं लेखन कोणत्या लिपीमध्ये केले जाते. मराठी भाषेचं लेखन बघाच योग्य उत्तर काय असेल, मराठी भाषेचं बघा लेखन प्रामुख्याने देवनागरी या लिपीमध्ये बघा मराठी भाषेचं लेखन हे केले जाते. विषय क्रमांक 34 बघा काय विचारलाय, कुसुमाग्रज यांचं बघा मूळ नाव खालीलपैकी काय आहे. कुसुमाग्रजांचं बघा मूळ नाव काय असेल, मग याचं योग्य उत्तर काय असेल, तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 यायला पाहिजे, विवा शिरवाडकर. बघा, हे कुसुमाग्रजांचं या ठिकाणी मूळ नाव आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा काय विचारलाय, कमळ या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द आपल्याला ओळखायचा आहे. कमळचा समानार्थी नसलेला शब्द, राजू म्हणजे कमळ, अंबुज म्हणजे कमळ, सरोज म्हणजे कमळ, वयस म्हणजे कावळा, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 कमळ या शब्दाच्या ठिकाणी समानार्थी शब्द नाही. विषय क्रमांक 36 काय विचारलाय, आकाशामध्ये ढग जमतात तेव्हा मोर नाचू लागतो. बघा, अशा प्रकारचं वाक्य आहे. वाक्य कोणत्या प्रकारचं असेल, बघा, जेव्हा आकाशामध्ये ढग जमतात तेव्हा मोर नाचू लागतो. वाक्यामध्ये बघा जेव्हा तेव्हा येतो म्हणजे मिश्र वाक्य असतो. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 या वाक्याचा प्रकार आहे. बघा, प्रश्न क्रमांक पुढचा काय विचार, मराठी भाषेमध्ये विचारले, ळ या वर्णाचं वैशिष्ट्य खालीलपैकी कोणतं आहे. ळ या वर्णाचं वैशिष्ट्य कोणतं आहे. बघा, ळ हा वर्ण स्वतंत्र वर्ण या प्रकारचा या ठिकाणी वर्ण म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे.
प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारलाय, युद्धाला भिणारा शब्दसमूहाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे. युद्धाला भिणारा त्याला काय म्हणतात? युद्धाला भिणारा रणभीरू. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, झाकले माणिक वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. झाकले माणिक म्हणजे साधा पण सद्गुणी मनुष्य. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 40 बघा काय विचारलाय, चढाई या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता? चढाई करणे, माघार घेणे म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 चढाईचा विरुद्धार्थी शब्द कोणता व्हायला पाहिजे? माघार. विषय क्रमांक पुढचा काय आहे, समुद्र या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता? सहोदर, समर्पण, अर्णव, रेवती. अर्णव बघा हा शब्द या ठिकाणी समुद्र या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द आहे. विषय क्रमांक पुढचा काय विचारलाय, 6वा हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं संख्या विशेषण आहे? बघा 6वा पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा. 6वा काय आहे? क्रमवाचक संख्या विशेषण म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारलाय, चरपट पंजरे या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. चरपट पंजरी. चरपट पंजरी म्हणजे काय असतो? वायफळ बडबड करणे म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य अर्थ आहे. कायद्याने प्रस्थापित झालेले नियम त्यांना खालीलपैकी काय म्हणतात? कायद्याने प्रस्थापित झालेले नियम त्यांना खालीलपैकी काय म्हणतात? त्यांना काय म्हणतात? वैधानिक नियम असे म्हणतात. म्हणजेच ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा काय विचारलाय, मीठ भाकरी या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचं लिंग आहे? मीठ भाकरी. मीठ भाकरी या शब्दामध्ये बघा कोणता आहे? स्त्रीलिंग आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा काय विचारलाय, बघा जे शब्द नामाबद्दल विशेष माहिती सांगतात त्या शब्दांना खालीलपैकी काय म्हणतात? जे शब्द नामाबद्दल विशेष माहिती सांगतात त्या शब्दांना विशेषण या ठिकाणी असे म्हटले जाते. बघा कोणत्याही क्षेत्रामध्ये हळूहळू होत जाणारा बदल म्हणजेच खालीलपैकी काय? हळूहळू होत जाणारा बदल म्हणजे काय असतो? उत्क्रांती. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. वर, खाली, पुढे, मागे कोणत्या जातीचे शब्द आहेत? वर, खाली, पुढे, मागे. मग याचं कोणतं असेल? क्रियाविशेषण म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे. पर्याप्त या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता? पर्याप्त. पर्याप्त बघा शब्द आहे समानार्थी शब्द आपल्याला विचारलेला आहे. पर्याप्त म्हणजे पुरेसा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, पक्षी या शब्दाचं अनेक वचन खालीलपैकी काय होईल? बघा पक्षी या शब्दाचं अनेक वचन खालीलपैकी काय होईल? तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्व व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. आणि विद्यार्थी मित्रांनो महा-टी-ई-टी परीक्षा बघा आपल्याकडे महत्त्वपूर्ण 6000 प्रश्नाचं महत्त्वपूर्ण PDF व मागील झालेले बघा सर्व प्रश्नांचे PDF ज्यांना कोणाला बघा हे खरंच महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 299 फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे. तुम्हाला एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर हे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF हे पाठवले जातील. बघा याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे.